मराठी अनुवाद तिने गिळले सूर्याशी आज प्रकाशित होतो आहे। हे माझं सौभाग्य आहे। या आवृत्तीचं उत्कृष्ट भाषांतर मुकुंद बजेजी यांनी केलं आहे। अतिशय प्रतिष्ठित अशा मधुश्री पब्लिकेशन्स आणि शरद अष्टेकरजी यांच्या पुढाकाराने आजचा सोहळा आयोजित झाला आहे। तो मराठी साहित्य, संस्कृती आणि चित्रपट विश्वातील तेजस्वी मान्यवरांचा उपस्थित होतो आहे, मान्यवरांच्या उपस्थितीत होतो आहे, ह्याचा मला विशेष हर्ष आहे। दिग्गज लेजेंडरी अभिनेते पद्मश्री डॉक्टर मोहन अगाशेजी, प्रतिभावान आणि बहुगुणी नट अतुल कुलकर्णीजी, तसंच ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोलेजी आणि नरेंद्र जाधवजी यांचे मी मनापासून आभार मानते। मला हा मोठा गौरव वाटतो आणि त्याच वेळी माझं मन नम्रतेने भरून आलं आहे। आज या कार्यक्रमाला येऊन त्यांची शोभा ज्यांनी वाढवली आहे अशा इतर सर्व आपण मान्यवरांचा मी स्वागत करते आणि आमचे जे युवा पिढीचे आले आहेत त्यांनाही मी स्वागत करते त्यांचा, कारण हे तुमच्यासाठी आहे। आज प्रकाशित होणाऱ्या अनुवादामुळे मी स्मरण कातर होते। अपार आनंद आणि विलक्षण समाधान ही मिळालं आहे। हा माझ्यासाठी केवळ एक साहित्यिक मैलाचा दगड नाही, तर हृदयाची घर वापसी आहे। हे पुस्तक आणि मी जगभर फिरलो। आता आपली मूळ, आपली भाषा, आपला आत्मा आम्हाला पुन्हा सापडले असं वाटतं। मराठी माझी मातृभाषा आहे आणि जी मी शाळेत शिकले नाही तरी माझ्या आई वडिलांनी आमच्यात मराठी साहित्य, कविता, नाट्य, संगीत, रंगभूमी याबद्दल प्रेम रुजवलं। मी इंग्लिशमध्ये विचार करते आणि लिहिते, पण स्वप्न ते मराठीमध्ये, प्रार्थना ते मराठी आणि संस्कृतमध्ये। जर माझं बाळपण आणि मला प्रश्न विचारत होते की का, आता गोडबोलेजी मला विचारत होते की का, किंवा मोहनजी पण विचारत होते की का मी मराठीत हे पुस्तक का नाही लिहिलं, तर त्याचं उत्तर आहे की जर माझं बालपण आणि शिक्षण दिल्लीमध्ये झालं नसतं आणि जन्म पण तिथेच झालं, माझा प्रेम विवाह एक पंजाबी शीख हरदीप सिंग पुरी या माझ्या IFS बॅचमेटशी झालं नसतं, जर अर्ध आयुष्य परदेशात व्यतीत झालं नसतं तर मी ही कादंबरी नक्कीच मराठीतच लिहिली असती। त्यामुळे तिचं पुन्हा मराठीच्या कुशीत विसावणं माझ्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे। कमालीची उत्सुकता, मोजके शब्द, भावना आणि शब्दरचना याचा अमूर्त मेळ म्हणजे ही कादंबरी आहे। यामध्ये थोर मोठ्या स्वातंत्र्य सैनिकांचा नुसता उल्लेख नाही, काय झालेलं आहे त्यात गांधी आहेत, सावरकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, सरोजिनी नायडू, पंडित नेहरू, ॲनी बेझंट, सुभाषचंद्र बोस, आणि त्यामुळे घडलेल्या घटना या किती ऑथेंटिक आहेत हे कादंबरी असून सुद्धा लक्षात येतं। आणि त्याचं वैशिष्ट्यच ते आहे या कादंबरीला। ही खरी आहे का? आहे। ही काल्पनिक आहे का? आहे। मग ही दोन्ही कशी आहे म्हणून ती कादंबरी आहे। कारण
घटना सत्य आहेत, तपशील काल्पनिक आहेत, एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्यामुळं आजचं युग जरी पुरुष आणि स्त्री समानतेचा जितक्या पद्धतीनं सन्मान करत असल्यासारखे वागतात तरी वास्तव परिस्थिती याहून वेगळी असू शकते. याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो आहे. स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना येत असलेल्या अडचणी, त्यावर धैर्याने मात करत अनेक शिखरं पार करत स्वतःची आणि पालकांची जी कसोटी पणाला लागत असते आणि त्यातून आपल्या ध्येयापासून जराही न डळमळता आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचं साफल्य कसं मिळवलं हे वाचायला या कादंबरीत मिळतं आणि ते आजच्या पिढीला त्यामुळे प्रेरणादायी, आशावादी आणि आदर्शवादी आहे असंच म्हणावं लागेल. And listening to Ms. Lakshmi Murdeshwar Puri's amazing speech, I have made a promise to myself that on the day of the launch of our series, I will stand here in front of you and address everyone in Marathi. For now, the language that I will stick to is going to be the language of the series, which is natural language, blending Hindi, Marathi, English, and wherever this amazing book travels. I am proud and honored to stand here today with leading luminaries on stage with an amazing audience comprising Honorable Minister for Petroleum and Gas of India, Shri Hardeep Singh Puri, all of you who have taken time to join us here today. I am in support cast today as we launch the Marathi edition of Swallowing the Sun. In many ways, after traveling the world across domestic and international editions, ma'am, I would like to say, on behalf of everyone in Mumbai and Maharashtra, we feel like this book has come home now. To this wonderful land of arts, literature, entertainment, the capital of this nation in the form of all of this, especially entertainment. I am doubly honored that Abundancia Entertainment has the opportunity and the privilege to bring this amazing saga to screens in the form of a premium multi-season original series. I remember it was a few months ago, 6th April to be precise, when I first met Ms. Puri, and a couple of days before that when a friend, a colleague, a work associate introduced the book to me. The kind of books that we normally get for adaptations are crime thrillers. They are stories of thrill, of action, of drama. I picked up this book with a sense of apprehension, not knowing where it would lead me. I found myself 6 hours from the time that I picked the book the first time, still reading it, and it was completely unputdownable. The characters jump off the pages. We often see work of the pre-independence and the independence era where protagonists are shown to be unidimensional. The world around them is usually sepia-toned. This is a book full of life. The protagonist is full of life. The graph, the arc that the principal characters follow are so colorful, are so powerful that they lend themselves to a brilliant rendition on screen. It is with that we took this responsibility of undertaking this journey of taking Swallowing the Sun to screens. The journey of the protagonist Malti, one of the most fascinating characters I have in my career come across, whether it be films or series. And I've had the privilege to work on some really bright, really standout characters. Malti's character is unique. I often say this to Ms. Puri that the actress that portrays Malti on screen is going to have the role of a lifetime because it's like multiple graphs, multiple characters all folded into one. सूर्याशी
या कादंबरीतील साहित्यिक मूल्य जी आहेत, म्हणजे कथाशैली असेल, नाट्यमयता असेल, काव्यात्मकता असेल आणि रचना, याबद्दल वाचक, लेखक आणि अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला सर्वप्रथम अभिनंदन. आणि ही कादंबरी म्हणजे माझ्यावर एक मोठं काव्य आहे. कारण हे वाचताना आपण इतके त्याच्यात रंगून जातो की एखादी मोठं दीर्घ काव्य वाटावं. आणि 2-3 पातळ्यांवरती हे चालतं. एक म्हणजे हे एपिक लव्ह स्टोरी ज्याला म्हणता येईल, अत्यंत मोठ्या ह्याच्यावरती, कॅनव्हासवरती एक मोठी प्रेमकथा आहे. दुसऱ्या बाजूला पार्श्वभूमी जी संबंध स्वातंत्र्य संग्रामाची जी आहे, आणि त्यामध्ये पुन्हा स्त्री म्हणजे फेमिनिझम ज्याला म्हणता येईल की समतावाद, म्हणजे कुठेही पुरुषांचा द्वेष नाही. म्हणजे ग्लोरिया म्हणजे एकाने एक डेफिनेशन केलेली आहे की पुरुष आणि स्त्री यांची समता ही म्हणजे खरं म्हणजे फेमिनिझम आहे. कुठे द्वेष नाही की कुठे विरोध नाही. आणि तो आपल्याला ठाई ठाई दिसतो. म्हणजे अगदी पहिल्यांदा जो कुस्तीचा जो प्रसंग आहे, त्या प्रसंगापासूनच ती सुरुवात होते. म्हणजे काही 52-56 मुलं आणि 2 मुली, आणि त्यामध्ये ती आव्हान करते आणि त्या आव्हानानंतर ताबडतोब त्या मुलाला हे गारद करते. तो अतिशय म्हणजे तिथनच ती सुरुवात होते, सुरुवातीलाच आहे. आणि मुक्ताबाईंचं जे त्यांनी हे घेतलेलं आहे, तो की मुंगी उडाली आकाश, आणि ती सूर्याला गिळते, म्हणजे अतिशय इम्पॉसिबल गोष्ट आपण करू शकतो. त्याला हेमिंग्वेची मला आठवण होती. म्हणजे ओल्ड मॅन अँड द सी वाचताना, म्हणजे त्याला नोबेल मिळाला, 110 पानी फक्त पुस्तक, पण त्यात तो भाषा आणि तो ह्याच्यात जे संघर्ष आहे, ते संघर्षाचं जे प्रचंड वर्णन आहे, इथे त्याची मला आठवण होती की संबंध आयुष्यामध्ये. आणि त्यातली प्रेमपत्र वाचताना म्हणजे ग्रॅहम ग्रीनच्या नंतर उल्लेख करेन मी, पण मला फार मोठं वाटतं की या सगळ्याचा जो मिलाप आहे, त्याला पुन्हा बॅकग्राऊंड मराठी आहे. आता जसं तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की म्हणजे यशवंत आहे, तर मामा वदेरकर आहेत. मामा वदेरकरांच्या नाटकामध्येच त्याची खरं सुरुवात होते आणि त्याच्यामध्येच त्यांचं प्रेम जमतं. म्हणजे त्या नाटकामध्येच त्यांची सुरुवात होते. हे जे ते बालगंधर्वांचं नाटक बघायला काय घेऊन जातात, सगळं याचे रेफरन्सेस सगळे महाराष्ट्रामध्ये येतात. रत्नागिरी, मुंबई, एल्फिन्स्टन कॉलेज आणि सगळं आपल्याला वाचताना अतिशय ते जवळचं वाटतं एकतर. आणि भाषा अप्रतिम. मग सांगितलं मुकुंद वझांनी भाषांतर इतकं सुंदर केलेलं आहे की ते म्हणजे मराठी वाचकाला सुद्धा, आणि मधुश्रीने हे सुद्धा पुस्तक अतिशय छान छापलंय. जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे. मला आव्हान सगळ्यांना आवाहन करायचं की अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. पेज टर्नर ज्याला म्हणतात, म्हणजे एक पान आपण खाली ठेवू शकत नाही अशा तऱ्हेची कादंबरी. पण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे, म्हणजे स्वातंत्र्य चळवळ, त्यातनं पुन्हा आणि आई वडिलांच्या ह्याच्यावरनं प्रेरणा घेतली. 148 पत्र त्यांनी खरं जास्त आहेत, पण त्यांना ती सापडली. आणि ह्यातली पत्र अतिशय सुंदर आहेत. मी यातलं नंतर कदाचित वाचन करीन एखाद्याचं. नंतर प्रश्न आहेत त्याबद्दल. अतुलजी? 9 प्रश्न असल्यामुळे मी थोडक्यात उत्तर देतो एकेका प्रश्नाचं. आत्ताचा सरांचा प्रश्न हा क्राफ्ट बद्दल आहे अशी माझी समजूत आहे मेनली. आणि मला आठवण होते तेंडुलकर, विजय तेंडुलकरांबरोबर अनेक वेळेला गप्पा व्हायच्या. त्यावेळेला ते एका गप्पांमध्ये ते म्हणाले होते की कुठलंही जी साहित्यकृती असते किंवा नाटक असतं किंवा सिनेमा असतो, त्याचं प्रॉमिस काय आहे त्या कलाकृतीचं, हे पहिल्या तुम्हाला काही मिनिटांमध्ये प्रेक्षकाला एक प्रॉमिस करतो. लेखक असेल किंवा त्याचा जो कोणी मेकर असेल तो. आणि ह्या पुस्तकाचं प्रॉमिस तुम्हाला ती कादंबरी ज्या वेगात सुरू होते आणि ज्या लेवलला सुरू होते त्याच्यामध्ये एक प्रॉमिस देणं हे अत्यंत छान पद्धतीने येतं या कादंबरीमध्ये. ज्या प्रसंगाचा आता उल्लेख केला सरांनी, तो प्रसंग त्या मुलीच्या शाळेमध्ये होणारा, आणि तिथेच तुम्हाला प्रॉमिस मिळतं की आपण काय वाचणार आहोत पुढे त्या कॅरेक्टरच्या थ्रू. आणि मला असं वाटतं की एकूणच क्राफ्टचा तो एक खूप महत्वाचा भाग असतो, एस्पेशली कादंबरीमध्ये. कारण जेव्हा इतकं प्रदीर्घ असतं त्यावेळेला पहिल्या काही पानांमध्ये तुम्ही ते प्रॉमिस करणं
वाचकाला हे खूप महत्वाचं असतं. ज्याच्यामुळे आता सर म्हणाले तसे ते पेज टर्नर होते, त्यामुळे ती एक मला महत्वाची गोष्ट वाटते क्राफ्ट म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आपल्याला दिसताना समुद्र दिसतो एक विशाल वगैरे, पण त्याची सुरुवात जेव्हा आपण बघतो तेव्हा ती कुठल्या तरी एखाद्या डोंगरावरती एक थेंब थेंब पडणाऱ्या एका धारेपासून सुरुवात होते आणि मग त्याला अनेक प्रवाह मिळतात, मग नद्या मिळतात आणि मग ते मोठं होत होत ते जातं. तसं ह्या कादंबरीमध्ये एका छोट्या मुलीच्या छोट्या प्रसंगापासून, की जो खरं तर खूप मोठा प्रसंग 1920 आणि 25चा काळ बघतात, तिथून ती हळूहळू हळूहळू करत अख्खं सामाजिक राजकीय वातावरण कवेत घेत ती कादंबरी जाते. आणि क्राफ्टमध्ये त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्ही अनेक धारा ज्या असतात त्या सामावून घेत जाणार. तर ह्या दोन गोष्टी मला या क्राफ्टच्या बाबतीत खूप महत्वाच्या वाटतात. वाङ्मय आणि संस्कृती यांचं वैभव, प्रगल्भता आणि सौंदर्य याचं दर्शन सगळ्या जगाला घडवण्याचा भारतीय लेखिकेने इंग्रजी भाषेत केलेला पहिला प्रयत्न असं जे म्हटलं गेलेलं आहे ते या पुस्तकाचं वर्णन अत्यंत सार्थ आहे, अशीच माझी भावना आहे. आता दुसरा प्रश्न, ही कादंबरी मराठी भाषेतल्या नव्या आणि जुन्या कोणत्या कादंबरीशी नातं सांगते ते एक वाचक अभ्यासक म्हणून तुम्ही सांगा. मला मराठीतल्या कादंबऱ्यांचं ची तुलना मला करता येणार नाही. मला एकच सांगावं असं वाटतं की इनफॅक्ट अशा कादंबऱ्या इंग्रजीमध्ये आपल्याला काही वेळ वाचायला मिळतात. मराठीमध्ये अशा तऱ्हेच्या कादंबऱ्या फार कमी आहेत, असंच माझं मत आहे. की अशा तऱ्हेचं संपूर्ण त्याचा स्पॅन जो आहे, जो कॅनव्हास जो इतका प्रचंड ग्रेट आहे. आता जसं यांनी सांगितलं म्हणजे की त्या म्हणजे वेब सिरीजला अतिशय अनुकूल अशा तऱ्हेचं आहे, कारण अतिशय भव्य दिव्य ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अशा तऱ्हेचं सर्व तो कॅनव्हास खूप मोठा आहे. त्यात इमोशन्स आहेत. पण तर प्रेम म्हणाल तर प्रेमाची डेप्थ, म्हणजे त्या प्रेमामध्ये विरह आहे, त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये राग आहे, त्यामध्ये म्हणजे सगळ्या भावना आहेत त्याच्यामध्ये. प्रेमाच्या अनेक छटा त्याला म्हणता येतील. आणि तरुणांमध्ये सुद्धा आदर्शवाद जो आहे त्याच्यामध्ये त्या 5 लेवलवरती, म्हणजे फिजिकल, इमोशनल, इंटलेक्च्युअल, स्पिरिच्युअल अशा अनेक 5 लेवल आणि एस्थेटिक अशा 5 लेवलवरती ते आदर्शवाद आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या लेवलवरती जाणाऱ्या कादंबऱ्या खरं म्हणजे आपल्याला फडक्यांच्या आणि खांडेकरांच्या काही कादंबऱ्या आपल्याला सांगता येतील, म्हणजे आदर्शवाद आपल्याला दाखवता येईल. पण अशा तऱ्हेच्या की ज्याच्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुषांचं इक्वॅलिटी आणि सगळेच धागे जोडलेले अशा तऱ्हेच्या कादंबऱ्या खरोखरच खूप कमी आहेत असं मला स्वतःला. असे प्रश्न मी युजली टाळतो, कारण कलाकृतींचं कंपॅरिझन होऊ नये असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण जेव्हा लिहितो त्यावेळी त्याची परिस्थिती, त्यावेळची सोशल, पॉलिटिकल आणि स्वतःची ही खूप वेगवेगळी असते. त्यामुळे तिने गेलेले सूर्याशी ह्या कादंबरीचं एक अप्रतिम अशी कुठली कादंबरी आहे अशी जर तुम्ही विचाराल तर ती आहे शी स्वॉलोड द सन.